नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या 2 व्हिडिओपासून आपण मराठीतील म्हणी पाहायला सुरुवात केलेली आहे। म्हणी म्हणजे अशा म्हणी की ज्या आपल्या वापरात नाहीत, उपयोगात नाहीत, पण परीक्षेमध्ये ते विचारले गेलेले आहेत आणि त्या म्हणी इतक्या ऑड आहेत की त्या जवळजवळ 3-3.5 हजार म्हणी वाचून त्याच्यातले कलेक्शन करून असे 300 म्हणी काढलेले आहेत। त्याच्यामधले 100 म्हणी आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढे 50 म्हणी पाहणार आहोत। म्हणजे मग आपल्याकडे 150 म्हणींचा कलेक्शन म्हणजे 150 म्हणींचा साठा होऊन जाईल। तर आजच्या या व्हिडिओमधले पहिली म्हण आहे। तर मागच्या 2 म्हणींचे व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिले नसतील तर ते पाहून घ्या। अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे अतिशय महत्त्वाच्या म्हणी आहेत। तर आजच्या या व्हिडिओमधली पहिली म्हण पाहू। भांडणाचे तोंड काळे। आपण सरळ सरळ म्हणतो की जेव्हा कधीही भांडण झालं किंवा काहीही भांडण होत असेल तर सरळ सरळ म्हणत असतो की भांडणाचे तोंड काळे असते। तर त्याचा अर्थ काय आहे? भांडणाचा परिणाम लाजिरवाणा असतो। पुढली म्हण आहे, भीक नको पण कुत्रा आवर। भीक नको पण कुत्रा आवर। आता याचा अर्थ काय आहे? तर एखाद्याला मदत करायची नसेल तर करू नका, पण त्याच्या मार्गात अडचणी निर्माण करू नका। भीक नको पण कुत्रा आवर म्हणजे एखाद्याला मदत करायची असेल तर करा, पण त्याच्या मार्गामध्ये अडथळा आणू नका। भिकीची हंडी शिंक्याला चढत नाही। भिकीची हंडी शिंक्याला चढत नाही। आता याचा अर्थ काय आहे? मन वेगळे अर्थ वेगळे असा वाटतो, पण नाही। भिकीची हंडी शिंक्याला चढत नाही म्हणजे भीक मागून माणूस श्रीमंत होऊ शकत नाही। श्रमाचा भास आणि हिंगाचा वास। श्रमाचा भास आणि हिंगाचा वास म्हणजे काय? शेवटी काहीच नसणे। श्रमाचा भास आणि हिंगाचा वास म्हणजे शेवटी काहीच नसणे। भोळ्याचे देव सोहळा। भोळ्याचे देव सोहळा म्हणजे काय? भोळ्या भाबड्या मनुष्याचा प्रत्येकावर विश्वास असतो। भोळ्या भाबड्या माणसाचा प्रत्येकावर विश्वास असतो, म्हणूनच म्हणतात भोळ्याचे देव सोहळा। पुढली म्हण आहे, भली आली हिताची काळ्या काळ्या दाताची। भली आली हिताची काळ्या काळ्या दाताची म्हणजे हिणकस स्वभावाची बाई किंवा हिणकस स्वभावाची स्त्री। भली आली हिताची काळ्या काळ्या दाताची म्हणजेच हिणकस स्वभावाची स्त्री। भाताला तांदूळ नाही पाण्याला उधाण नाही। असं कुठं असतंय का? भाताला तांदूळ नाही पाण्याला उधाण नाही। आता या म्हणीचा अर्थ काय आहे? कशाचा काही ठिकाणा नाही। कशाचा काही ठिकाणा नाही म्हणजे भाताला तांदूळ नाही, पाण्याला उधाण नाही, म्हणजेच कशाला काही ठिकाणा नाही। भोळा ग बाई भोळा सगळ्या पापाचा गोळा। आता ही म्हण बऱ्याच स्त्रियांच्या मुखामध्ये असते किंवा बरेच जण ही म्हण वापरत असतात। तुम्ही खेड्यापाड्यामध्ये पाहिलं असाल ही म्हण तुम्हाला हमखास ऐकायला भेटलेली असेल। भोळा ग बाई भोळा सगळ्या पापाचा गोळा। गरीब पण भारी व्यसनी अशी व्यक्ती समाजामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात। कसे? भोळा ग बाई भोळा सगळ्या पापाचा गोळा म्हणजेच गरीब पण भारी व्यसनी। म्हशीची शिंगे म्हशीला जड नसतात। म्हशीची शिंगे म्हशीला जड नसतात। आपली माणसे नकोशी होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे। वस्तुस्थितीवर आधारितली म्हण आहे कोणती? म्हशीचे शिंगे म्हशीला जड होत नाहीत म्हणजे आपली माणसे नकोशी होत नाहीत। आता पुढली म्हण आहे, मेलेल्या म्हशीला मनभर दूध। मेलेल्या म्हशीला मनभर दूध असं थोडीच असते का? मेलेल्या म्हशीला मनभर दूध कसं द्यायचं? तसं नाही। प्रॅक्टिकल वेगळं, म्हण वेगळी, त्याचा अर्थ वेगळा। मेलेल्या म्हशीला मनभर दूध म्हणजे एखादा मनुष्य निवतरला तर त्यानंतर त्याला अतिशयोक्ती गुणगौरव करणे म्हणजे एखादा मनुष्य निवतरला तर त्यानंतर त्याचा अतिशयोक्ती गुणगौरव करणे। मेलेले मडे आगीला भीत नाही। मेलेले मडे आगीला भीत नाही म्हणजे काय? तर अत्यांतिक निराश झालेला माणूस कशाचीही पर्वा करत नाही। मेलेले मडे आगीला भीत नाही। अत्यांतिक निराश झालेला माणूस कशाचीही पर्वा करत नाही म्हणजे पहा, माणूस डिप्रेशन मध्ये आल्यानंतर काहीही करू शकतो। तसंच मेलेले मडे आगीला भीत नाही म्हणजे अत्यांतिक निराश झालेला माणूस कशाचीही पर्वा करत नाही। मनसुबे केले आणि दिवस निघून गेले। मनसुबे केले आणि दिवस निघून गेले म्हणजे काय? आधीच अतिविचारात वेळ घालविल्यामुळे कार्य न करणे म्हणजे मनसुबे केले आणि दिवस निघून गेले। आधीच अतिविचारात वेळ घालविल्यामुळे कार्य न करणे। मगरी मगरी तुझी पाठ मऊ। मगरी मगरी तुझी पाठ मऊ म्हणजे काय? वाईट कर्मातून सुटण्यासाठी त्याच्या कुकर्माचीही प्रशंसा करावी लागते म्हणजे मगरी मगरी तुझी पाठ मऊ। वाईट कर्मातून सुटण्यासाठी त्याच्या कुकर्माचीही प्रशंसा करावी लागते। मरणादारी आणि तोरणादारी। मरणादारी आणि तोरणादारी म्हणजे काय?
मृत्यूसमयी आणि विवाह प्रसंगी हजर असणे. मृत्यूसमयी आणि विवाह प्रसंगी हजर असणे याला काय म्हणतात तर मरणादारी आणि तोरणादारी. मिले घातले रडाया नाही असू नाही माया. मिले घातले रडाया नाही असू नाही माया म्हणजे काय, भाड्याने काम करणाऱ्या माणसामध्ये खरी आत्मीयता नसते. भाड्याने काम करणाऱ्या माणसांमध्ये खरी आत्मीयता नसते. मिळेल वक्ता पण दुर्मिळ श्रोता. मिळेल वक्ता पण दुर्मिळ श्रोता म्हणजे काय, आजकाल वक्ते मिळतात पण श्रोतेच मिळत नाहीत. तसं आजकाल यूट्यूबवर भरपूर व्हिडिओज मिळतात अभ्यास करायचे, पण पाहणारे मिळत नाहीत. आपल्यासोबत सुद्धा तसं होतं, मी भरपूर व्हिडिओ टाकतो पण पाहणारे भेटत नाहीयेत. म्हणजे काय, मिळेल वक्ता पण दुर्मिळ श्रोता. आजकाल वक्ते मिळतात पण श्रोते मिळत नाहीत. मिया मुठभर दाढी हातभर. मिया मुठभर दाढी हातभर म्हणजे काय, 8 हात लाकूड 9 हात थलपी. 8 हात लाकूड 9 हात थलपी. याची देही याची डोळा. याची देही याची डोळा म्हणजे आपल्या हयातीतच. याची डोळी याची देहा म्हणजे आपल्या हयातीतच. याचे दार त्याचे दार उठ मेल्या खेटर मार. याचे दार त्याचे दार उठ मेल्या खेटर मार म्हणजे काय, दुसऱ्याच्या दारी जाऊन अपमान करून घेणे. दुसऱ्याच्या दारी जाऊन अपमान करून घेणे म्हणजे काय, याचे दार त्याचे दार उठ मेल्या खेटर मार. येरे येरे उमरा पड तोंडात. येरे येरे उमरा पड तोंडात म्हणजे काय, देवावर विसंबून राहणे. ये ग छाया पड माझ्या पाया. ये ग छाया पड माझ्या पाया म्हणजे काय, जाणून बुजून एखादे संकट ओढावून घेणे. आता काही जणांना सवय असते की जाणून बुजून एखादे संकट ओढावून घेतात. ये ग छाया पड माझ्या पाया म्हणजे जाणून बुजून एखादे संकट ओढावून घेणे. राजा पाहिला नवरा विसरला. राजा पाहिला नवरा विसरला म्हणजे दुसऱ्याच्या वैभवाला भुलून आपल्या पतीला विसरणारी स्त्री. राजा पाहिला नवरा विसरला म्हणजे दुसऱ्याच्या वैभवाला भुलून आपल्या पतीला विसरणारी स्त्री म्हणजे राजा पाहिला नवरा विसरला. रत्नापोटी गारगोटी. रत्नापोटी गारगोटी म्हणजे काय, उत्तम मनुष्याची कुलक्षणी संतती. उत्तम मनुष्याची कुलक्षणी संतती. आता या म्हणीला मिळती जुळती म्हण कुठली आहे, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिली होती. कोणती, उसाच्या पोटी कापूस. आपण असं सुद्धा म्हणलं होतं की उसाच्या पोटी कुठं कापूस असतो का, तर त्याचा अर्थ काय होतो, सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती. म्हणजे उसाच्या पोटी कापूस म्हणजे सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती. आणि आजची म्हण काय आहे, रत्नापोटी गारगोटी म्हणजे उत्तम मनुष्याची कुलक्षणी संतती. एकमेकांना सहाय्य एकमेकाच्या सारख्या म्हणजे एकमेकांना जुळत्या मिळत्या जुळत्या त्या म्हणी आहेत. लोभ दचकला आणि डोळा पिचकला. लोभ दचकला आणि डोळा पिचकला म्हणजे काय, कोणाविषयी प्रेम कमी झाले की त्यांचे दोष दिसू लागतात. ही म्हण अतिशय महत्वाची आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारामध्ये आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये घडलेली किंवा घडत असणारी आणि घडेल अशी म्हण आहे. कशी, लोभ दचकला आणि डोळा पिचकला म्हणजे कोणाविषयी प्रेम कमी झाले की त्याचे दोष दिसू लागतात. आता एखादी व्यक्ती आपल्याला आवडत असेल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आपले रिलेशन चांगले असतील, पण काही काळानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खोट आहे असं जाणवायला लागतं. त्यावेळेस काय होतं की समोरच्या व्यक्तीबद्दलची आपल्या मनातली भावना किंवा आपल्या मनातलं प्रेम कमी झालेलं असतं. त्यावेळेस वापरायची म्हण कोणती आहे, लोभ दचकला आणि डोळा पिचकला. कोणाविषयी प्रेम कमी झाले की त्याचे दोष दिसू लागतात. लग्नाला गेली आणि बारशाला आली. लग्नाला गेली आणि बारशाला आली म्हणजे काय, अति संत गतीने चालणारी स्त्री. अति संत गतीने चालणारी स्त्री म्हणजे लग्नाला गेली आणि बारशाला आली. वडाची साल पिंपळाला. आता वडाची साल कुठं पिंपळाला असते का, नाही. वडाची साल पिंपळाला म्हणजे संबंध नसलेल्या गोष्टी एकत्र आणणे. संबंध नसलेल्या गोष्टी एकत्र आणणे म्हणजे वडाची साल पिंपळाला. वाहिली ती गंगा राहिले ते तीर्थ. आता ही म्हण अतिशय महत्वाची आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये या म्हणीचा अवलंब करायलाच पाहिजे, केलाच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्यायच नाही अशी ती म्हण आहे. कोणती, वाहिली ती गंगा राहिले ते तीर्थ म्हणजे काय, मागे झालेल्या चुकीचा विचार करत थांबू नये, त्यापासून काहीतरी धडा घ्यावा. म्हणजे आपल्या हातून काहीतरी गोष्टी घडलेल्या असतात, त्याच्यातून काहीतरी चुका झालेल्या असतात, तीच गोष्ट त्याच चुका घेऊन बसायचं नाही, त्याच्यातून काहीतरी शिकायचं. ते जे काही चुकले ते विसरून जायचं, त्याच्यातून काय मिळते ते घेऊन पुढे जायचं. म्हणजे वाहिली ती गंगा राहिले ते तीर्थ.
झालं गेले गंगेला मिळाले आपण असं म्हणतो ना, तसंच वाहिली ती गंगा राहिले ते तीर्थ. मागे झालेल्या चुकांचा विचार करत थांबू नये, त्यापासून धडा घ्यावा. वैद्याची पोर गालगुंडाने मेली. वैद्याची पोर गालगुंडाने मेली म्हणजे काय? आपल्या ज्ञानाचा आपल्यालाच उपयोग नसतो. वरल्या देवाची तुटली दोरी, खालचे देव बोंबा मारली. वरल्या देवाची तुटली दोरी, खालचे देव बोंबा मारली म्हणजे काय? जेथे मोठमोठ्या लोकांची काही चालत नाही, ते गरिबांनी काय दात लागणार किंवा गरिबांची काय दात लागणार? विहीन झाले नाही तरी मांडवावरून गेले आहे. विहीन झाले नाही तरी मांडवावरून गेले आहे म्हणजे काय? प्रत्यक्ष अनुभव नसेल पण दुसऱ्याचे पाहून माहिती करून घेतलेली आहे म्हणजे विहीन झाले नाही तरी मांडवावरून गेले आहे. शेंडी तुटो वा पारंबी तुटो, शेंडी तुटो वा पारंबी तुटो, दृढ निश्चय करणे, परिणामाची तमा न बाळगणे म्हणजे कसं? भूकंप होऊ, सुनामी होऊ, ज्वालामुखी होऊ, आपल्याला टेट एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळवायचे आहेत, नोकरी लागायचीच आहे, त्या ठिकाणी वापरायची म्हण कुठली? शेंडी तुटो वा पारंबी तुटो. तसंच भूकंप होऊ, सुनामी होऊ, ज्वालामुखी होऊ, काही देणं घेणं नाही. आपला दृढ निश्चय आहे, फिक्स आहे आणि आपल्याला कुठल्याही परिणामाची तमा न बाळगायची आहे म्हणजे शेंडी तुटो वा पारंबी तुटो, दृढ निश्चय करणे, परिणामाची तमा न बाळगणे. शिंदळीच्या घरी हत्ती पण सतीच्या घरी नाही बत्ती. शिंदळीच्या घरी हत्ती पण सतीच्या घरी नाही बत्ती म्हणजे जगात दुर्जनांच्या घरी वैभव आढळते पण सज्जनाला दारिद्र्यातूनच दिवस काढावे लागतात. शेजेवर घालावयाची, शेजेवर घालावयाची, बाजाराची पाळावयाची. शेजेवर घालावयाची, बाजाराची पाळावयाची म्हणजे काय? स्वतःच्या पत्नीला धिक्कारून बाजारातील एखाद्या वेश्येची मनभरणी करायची म्हणजे काय? शेजीवरची घालावयाची, बाजाराची पाळावयाची म्हणजे स्वतःच्या पत्नीला धिक्कारून बाजारातील एखाद्या वेश्येची मनभरणी करायची. शिजीचा भात आणि आईचा हात, शिजीचा भात आणि आईचा हात, दुसऱ्याने कितीही केले तरी आईची बरोबरी कधीच होऊ शकत नाही. शिजीचा भात आणि आईचा हात, दुसऱ्याने कितीही केले तरी आईची बरोबरी कधीच होऊ शकत नाही. सुंब जळाला पण पीळ जळत नाही, सुंब जळाला पण पीळ जळत नाही. स्वाभिमानी माणूस कितीही संकटात सापडला तरी तो आपल्या स्वतत्व सोडत नाही म्हणजे सुंब जळाला पण पिंब जळत नाही. स्वाभिमानी माणूस कितीही संकटात सापडला तरी तो आपले स्वतत्व सोडत नाही. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी, संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी म्हणजे काय? शक्य न होणाऱ्या कामास सुरुवातीपासून प्रारंभ करणे, शक्य न होणाऱ्या कामास सुरुवातीपासून प्रारंभ करणे म्हणजे संन्यासाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी. सारवा भिंत मने कोणाडे किती, सारवा भिंत मने कोणाडे किती, नुसती चौकशी करणे. स्मशानी बसावे पण एकटे नसावे, स्मशानी बसावे पण एकटे नसावे म्हणजे माणसाने नेहमी संगत करावी, माणसाने नेहमी संगत करावी म्हणजे स्मशानी बसावे पण एकटे नसावे, एकलकोंडे नसावे माणसानी. सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी, सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी, अशक्य गोष्ट खरी आहे असे सांगणे, अशक्य गोष्ट खरी आहे असे सांगणे म्हणजे काय? सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी. हलवायाच्या घरावर तुळशी पात्र, हलवायाच्या घरावर तुळशी पात्र, दुसऱ्याला त्याग करावयास सांगायचे आणि आपण नाम निराळ राहायचे. दुसऱ्याला त्याग करावा लावायचे किंवा सांगायचे आणि आपण नाम निराळ राहायचे म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशी पत्र. हत्तीला अंकुश नि घोड्याला चाबूक, हत्तीला अंकुश नि घोड्याला चाबूक म्हणजे काय? काही शक्ती असल्याशिवाय काम होत नाही, काही शक्ती असल्याशिवाय काम होत नाही. हलक्या कानाचा हलका, हलक्या कानाचा हलका म्हणजे काय? स्वतःची बुद्धी न वापरणारा, स्वतःची बुद्धी न वापरणारा म्हणजे काय? हलक्या कानाचा हलका. हरवलेले गुरु करमळीच्या तळ्यात, हरवलेले गुरु करमळीच्या तळ्यात म्हणजे काय? काही व्यक्तींची ठिकाणे निश्चित असतात म्हणजे आता समजा ज्याला जास्त वाचनाची सवय आहे तो पुस्तकालयामध्ये जातो, पुस्तक खरेदी करतो, पुस्तकाच्या दुकानात असतो किंवा लायब्ररीमध्ये असतो. तसं बेवडे कुठं असतात? दारूच्या दुकानी. सुपारी खाणारे कुठं असतात? पानपट्टीवर. तसंच आहे हरवलेले गुरु करमळीच्या तळ्यात म्हणजे काही व्यक्तींची ठिकाणे निश्चित असतात, तसे त्यांची सुद्धा ठिकाणे निश्चित असतात.
कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ. कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ म्हणजे काय? देशद्रोही मनुष्य आपल्याच देशाच्या नाशास कारणीभूत होतो. घर फिरले की घराचे वारेही फिरतात. घर फिरले की घराचेही वारे फिरतात म्हणजे एखाद्याला प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सगळेच त्याच्याशी उलटे बोलू लागतात. एखाद्याला प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सगळेच त्याच्याशी उलटे बोलू लागतात म्हणजे घर फिरले की घराचे वारेही फिरतात. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी म्हणजे समानशील असलेल्या माणसांनी एकमेकांशी वरमे किंवा अवगुण काढण्यास अर्थ नसतो, कारण एकाच ठिकाणचे असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात. झाड जावो पण हाड न जावो. झाड जावो पण हाड न जावो म्हणजे नुकसान सोसावे पण धर्मत्याग करू नये. नुकसान सोसावे पण धर्मत्याग करू नये म्हणजे झाड जावो पण हाड न जावो. देखल्या देवा दंडवत. देखल्या देवा दंडवत म्हणजे एखादी व्यक्ती सहजगत्या भेटली म्हणून तिला नमस्कार करणे. एखादी व्यक्ती सहजगत्या भेटली म्हणून तिला नमस्कार करणे म्हणजे देखल्या देवा दंडवत. विंचवाचे बिराड पाठीवर. विंचवाचे बिराड पाठीवर म्हणजे गरजेपुरत्या गोष्टी बरोबर घेऊन फिरता येणे. गरजेपुरत्या गोष्टी बरोबर घेऊन फिरता येणे म्हणजे विंचवाचे बिराड पाठीवर. पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा म्हणजे दाम थोडे काम जास्त. दाम थोडे काम जास्त म्हणजे पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमधले 50 म्हणी हे झालेले आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण 150 म्हणी पाहिलेले आहेत जे की अपवादात्मक आहेत, ऑड आहेत. तर पुढल्या व्हिडिओमध्ये याच्या पुढल्या 50 म्हणी पाहू. आजच्या या 50 म्हणी तुम्हाला कशा वाटल्या, तुमचा अभिप्राय, तुमची प्रतिक्रिया, तुमचे म्हणणं काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा. लाईक आजकाल खूप कमी येत आहे.